10th Science and Technology part 1st, chapter number 8, Metallurgy. Now in this video, that means in part number 3, we are going to study about the chemical properties of metals, and the next chemical property of metal is reaction of metals with water. मित्रांनो, सर्व धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करतात आणि त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन काही धातूंच्या पासून त्या धातूंचे हायड्रॉक्साइड तयार होतात, तर काही धातूंच्या पासून त्यांचे ऑक्साइड्स तयार होतात. आता कोणते धातू कोणत्या पद्धतीने अभिक्रिया करतात ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नाउ वी विल सी अबाउट द रिएक्शन ऑफ मेटल्स लाइक दिस. इफ the elements like sodium and potassium react with water, then that means if they are dropped into the water, cold water, then immediately they will react with that water so that there is formation of sodium hydroxide plus large amount of hydrogen gas is produced and also large amount of heat is produced. Due to this heat and the hydrogen gas, which is highly inflammable, this hydrogen gas catches fire and a explosion occurs at that place. Okay, same is the case about the potassium. Potassium also reacts with water to form KOH, that is potassium hydroxide, plus large amount of hydrogen gas is produced and also large amount of heat is produced. Due to this heat and the hydrogen gas produced, again there will be a explosion. Okay, मित्रांनो, या ठिकाणी आपण जरूर लक्षात घेऊया की इथं सोडियम आहे. हा सोडियम धातूचा एखादा छोटासा तुकडा जरी आपण पाण्यामध्ये टाकला तर त्यांच्यामध्ये अभिक्रिया होते, जोरदार अभिक्रिया होते. त्या अभिक्रियेमध्ये सोडियम हायड्रॉक्साइड तयार होतो आणि हायड्रोजन वायू मोठ्या प्रमाणामध्ये मुक्त होतो आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता सुद्धा त्यातून बाहेर पडत असते. त्या उष्णतेला हा हायड्रोजन वायू पेट घेतो आणि त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण होते की त्या ठिकाणी पाण्यावर आग लागलेली आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी एक मोठा स्फोट या ठिकाणी होत असतो. त्याच पद्धतीने इथं पोटॅशियमच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच अभिक्रिया घडेल. पोटॅशियमची सुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया होते. त्याच पद्धतीनं जसं इथं सोडियम हायड्रॉक्साइड तयार झाला तसं या ठिकाणी पोटॅशियम हायड्रॉक्साइड तयार होतो. हायड्रोजन वायू मोठ्या प्रमाणात मुक्त होतो आणि उष्णता सुद्धा मोठ्या प्रमाणात मुक्त होते आणि इथं सुद्धा एक स्फोट होतो आणि पाण्याच्या पृष्ठभागावर आग लागलेली आहे असं आपल्याला दिसतं. या अभिक्रिया तर आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत, परंतु ह्या संतुलित आहेत का हे थोडंसं आपण पाहूया आणि संतुलित नसतील तर आपण ते संतुलित करूया. पहा तर मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे. सोडियम डाव्या बाजूला एक आहे, उजव्या बाजूला सुद्धा एकच अणू आहे. हायड्रोजनचे 2 अणू डाव्या बाजूला आहेत आणि इकडे मात्र 3 झालेले आहेत. आता यांना समसंख्येमध्ये आणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 सहगुणक द्यावा लागेल. हा 2 सहगुणक दिल्यामुळे आपल्याला सोडियमला सुद्धा डावीकडे 2 सहगुणक द्यावा लागेल. त्यामुळे आता सोडियमचा प्रश्न मिटला. ऑक्सिजनचा प्रश्न मात्र नव्याने निर्माण झाला, कारण उजव्या बाजूला ऑक्सिजन अणूंची संख्या आहे 2 आणि इथं मात्र आहे 1. म्हणून आपल्याला इथं सुद्धा 2 सहगुणक द्यावा लागेल. त्यामुळे हायड्रोजनची संख्या झाली 4 आणि इकडे सुद्धा हायड्रोजनची संख्या झाली 4. त्याचबरोबर ऑक्सिजनची संख्या उजवीकडेही 2 आणि डावीकडेही 2. अशा पद्धतीनं हे झाल्यामुळं आता हे समीकरण संतुलित झालेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला इथं सुद्धा हे सहगुणक देऊन त्यांचं संतुलीकरण करणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊया. या सोडियम आणि पोटॅशियम यांच्यापेक्षा कमी क्रियाशील असणारा जो कॅल्शियम आहे त्याची अभिक्रिया कशा पद्धतीने घडते ते आपण पाहूया. सो हियर calcium reacts with water
but this reaction is less vigorous. ही जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेचा वेग सोडियम आणि पोटॅशियमचा जितका जास्त असतो तितका नाही आहे, थोडं कमी क्रियाशील आहे आणि त्यामुळे या अभिक्रियेमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साइड हा पदार्थ तयार होतो, अधिक हायड्रोजन वायू मुक्त होतोच आणि हीट म्हणजे उष्णता सुद्धा मुक्त होते, परंतु या हायड्रोजन वायूचं प्रमाण आणि हीटचं प्रमाण कमी राहतं, उष्णतेचं प्रमाण कमी राहतं आणि त्यामुळं या ठिकाणी पेट घेणं किंवा स्फोट होणं अशा प्रकारची प्रक्रिया घडत नाही. तर या ठिकाणी जो काही कॅल्शियम असेल त्या कॅल्शियमच्या पृष्ठभागावर या हायड्रोजन वायूचे बुडबुडे जमा होतात, जो काही टाकलेला असेल तो, आणि त्याच्यावर ते बुडबुडे जमा झाल्यामुळं एकूणच या कॅल्शियम मेटल पीस जो काही असेल त्याची डेन्सिटी कमी राहते आणि हा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहतो आणि त्या ठिकाणी ही अभिक्रिया होत राहते. कॅल्शियम हायड्रॉक्साइड हा पदार्थ पाण्यामध्ये विरघळत राहतो. आता आपण यांची नावं लिहू. सो हियर कॅल्शियम रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साइड. Hydrogen gas is produced in less amount. Heat also is in less amount. Therefore, no explosive reaction will take place here. Okay. आता यानंतर आपण पुढे इतर जे मॉडरेटली रिएक्टिव्ह आहेत किंवा थोडे कमी क्रियाशील आहेत अशा प्रकारचे जे आहेत त्यांच्याबद्दल आपण विचार करू. Now see here the three metals, that is aluminum, iron and zinc. These metals will not react with either with the cold water or either with the hot water. Okay, but their small pieces or their fibers or their very small wires of these metals react with the hot steam of water, and then that reaction will result into the formation of their oxides, not the hydroxides. Let us see what happens. Aluminium reacts with H2O, that is water, to form Al2O3, that is aluminum oxide, and hydrogen gas is also released. Let us see. Next case is of iron. In this, iron reacts with this water molecule so that there will be formation of Fe3O4 plus again hydrogen gas is liberated. Next one is zinc. Zinc also reacts with H2O so that there is formation of zinc oxide, that is ZnO, plus hydrogen gas is liberated. Now first of all we will write down the names of these chemicals. This is aluminium. This is, as we know, it is water. This is aluminium oxide. This is hydrogen gas. This is iron, water, Fe3O4, iron oxide. Then hydrogen gas is produced. Here zinc is there. Zinc reacts with water to form zinc oxide, and this is hydrogen gas. Now we will balance these chemical equations. First of all, here we will consider about the oxygen. Here the number of oxygen atoms is 3 and here number of oxygen atoms is 1. To balance this, we have to multiply this H2O by 3, then it will be 3H2O. Therefore, number of hydrogen atoms will become now 6. Therefore, we have to multiply this H2 by 3. Then the next condition will be of 2Al. Now, in next condition here, there are 4 atoms of oxygen to the RHS
Therefore, we have to multiply this H2O by 4 so that oxygen will be balanced, and as a result now hydrogen is to be again multiplied by 4. Therefore, 4 into 2 that is 8, 4 into 2 that is 8. And here we have to multiply Fe by 3. In case of the formation of this zinc oxide, the reaction is already balanced. Therefore, there isn't any need to balance this chemical equation. Hello friends. Now, what is done to conduct the reaction of metal with water, that is to be studied with this setup of reaction. Here a stand is arranged so that to that stand a test tube is attached, in which at the bottom there is a glass wool which is soaked in water is taken, and in front of which a metal piece, that is a wire of metal, is placed. These metals may be of aluminium or iron or zinc, and an arrangement is made by fitting the cork so that a pipe will run from this set up to a container which is filled with the water, and inverted gas jar is placed in this vessel filled with water. लक्षात घ्या, या ठिकाणी एक परीक्षा नळी ठेवलेली आहे. परीक्षा नळीच्या सगळ्यात तळाला पाण्याने भिजवलेला ग्लास वूल की ज्याच्यामध्ये पाणी राहतं असं घेतलेलं आहे. त्याच्या वरच्या बाजूला धातूची तार ठेवायची आहे आणि त्यातून एका रबरी बुचातून एअरटाईट करून या ठिकाणी एक नळी आपण बाहेर काढायची आहे. ही नळी एका पाण्यानं भरलेल्या भांड्यामध्ये येईल आणि त्या ठिकाणी त्या नळीवर आपण एक उलटा केलेला गॅस जार किंवा टेस्ट ट्यूब ठेवायची आहे. आता काय या ठिकाणी काय घडतं ते आपण पाहू. मित्रांनो, या ठिकाणी ग्लास वूल जो काही आहे पाण्यानं भिजवलेला, त्याला उष्णता दिलेली आहे. त्याला उष्णता दिल्यानंतर त्यातील पाण्याची वाफ होणार आणि ही वाफ या धातूच्या तारेवरून पास होणार, म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची अभिक्रिया होणार. म्हणजेच मेटल सॅम्पल विल रिएक्ट विथ दी स्टीम. A reaction will take place in which the oxide of this metal will be formed. Either if aluminum reacts with this steam, then there is formation of Al2O3. If iron reacts with this steam, then there is formation of Fe3O4. And if zinc reacts with this steam, then there is formation of zinc oxide. Plus, at every place hydrogen gas will be produced. Such reactions will occur, and in this tube the hydrogen gas will be carried out up to the collecting vessel, and here hydrogen gas will be present in the test tube. मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने अभिक्रिया झाल्यानंतर या धातूंचे ऑक्साइड्स तयार झाल्यानंतर इथून तयार झालेला जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन वायू या ठिकाणी या नलिकेतून बाहेर पडेल आणि या परीक्षा नळीमध्ये तो जमा झालेला आढळेल. आता अशा पद्धतीनं तयार झालेला हा हायड्रोजन गॅसच आहे का हे जर पाहायचं असेल तर आपण ही परीक्षा नळी सरळ करायची आणि त्याच्या टोकाला जळती मेणबत्ती किंवा जळती काडी अशी जर नेली तर त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस हा एक्सप्लोजिव्ह पद्धतीनं, स्फोटक पद्धतीनं पेट घेतो, त्याचा फट असा आवाज होतो आणि तो जळून जातो. म्हणजे हायड्रोजन गॅस तयार झाला हे आपल्याला चेक करता येतं, पाहता येतं. अशा पद्धतीनं काही धातूंच्या अभिक्रिया झाल्यानंतर त्यांचे ऑक्साइड्स कसे तयार होतात आणि त्यांच्यापासून हायड्रोजन गॅस तयार होतो हे आपल्याला दाखवता येतं. धन्यवाद.